हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला छान छोट्या छोट्या कारल्यांपासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे. कदाचित कारल्याची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल, पण या पद्धतीने केली नसेल. तर बघा, इथे मी गावरान कारली घेतली आहे, जी अगदी लहान लहान येतात ना तशी. आणि इथे काही कारली लालसुद्धा झालेली आहेत, तर ती मी काढून टाकली आहेत. तर पाहू शकता, कारली अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहेत. त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा थोड्या निबार आहेत आणि आपण त्या काढूनसुद्धा टाकणार आहोत, कारण की आपल्याला त्यामध्ये एक स्पेशल मसाला भरायचा आहे. पण त्या बिया कधी काढायच्या ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. बरं, अशी कारली करतानाच नाही हा, इतर वेळेसही तुम्ही जेव्हा कारली करता त्यावेळेस त्या बिया कधी काढायच्या ते सुद्धा पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता इथे बघा, मीठ आणि हळद मी एकत्रित करून घेतले. हे आपण या कारल्यांमध्ये भरून घेऊया व्यवस्थित. असं केल्यामुळे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो. ज्यावेळेस तुम्ही ही भाजी कराल आणि खाल, तुम्हाला कारलं अजिबात कडू लागणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी प्रत्येक स्टेप व्यवस्थित फॉलो करा. बघा, कारलं अजिबातच कडू होणार नाही. इथे प्रत्येक कारल्यामध्ये मी अशा पद्धतीने मीठ आणि हळद भरून घेते आहे. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर हक्काने सांगते आहे, एक लाईकसुद्धा करा. तुम्हाला लाईक किंवा सबस्क्राईब करायला पैसे पडणार नाहीत, पण ते एक एक लाईक वाढलेलं, एक एक सबस्क्राईब वाढलेलं पाहून आमच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. इथे बघा, कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. यावरती आपण ही कारली ठेवूया, ज्याला मीठ आणि हळद लावून घेतले, आणि ही फक्त 3 ते 4 मिनटासाठी छान वाफवून घेऊया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला. आता इथे मी वाटण्यासाठी साहित्य काढून घेतले. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे, कारण खोबरं इथे मी पातळ चिरून घेतले, तरीसुद्धा खोबरं आधी वाटायचं, त्यानंतर हे बाकीचे जिन्नस वाटणारे आपण. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, जिरं आहे, तीळ आणि त्याचबरोबर भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. सुरुवातीला बघा, खोबरं छान बारीक वाटून घेतलं. आता यामध्ये हे सगळे जिन्नस आपण ॲड करूया अशा पद्धतीने. इथे कारली छोटी छोटी आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला वाटण जास्त काढायचं, कारण की आपल्याला ते मसाला आतपर्यंत छान भरायचा आहे, त्यामुळे वाटण थोडं जास्तीचं लागतं. तर बघा, शेंगदाणे आपण घातल्यानंतरनं खूप फाईन पेस्ट नाही करायची आहे, शेंगदाणे ओबडधोबडच ठेवायचे आहेत आपल्याला. आता आपण हे वाटलेलं वाटण काढून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळं वाटण काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी ॲड करायच्या आहेत, म्हणजे बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. इथे बघा, आता चवीनुसार मीठ घातलं. मीठ अगदी थोडं घातलं आहे मी, कारण आपण सुरुवातीला सुद्धा मीठ आणि हळद घातली आहे, त्यामुळे हळदसुद्धा कमी घातली आहे, मीठसुद्धा कमी घातलं. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर गरम मसाला घालून घ्यायचा. धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा जवळपास. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली आहे मी रंग येण्यासाठी. आता हे सगळे मसाले छान असे हातानेच एकजीव करून घेऊया. हवं असल्यास तुम्ही हे मिक्सरला वाटतानाच मसाले घातलेत तरीसुद्धा चालणार आहे, म्हणजे मग ते छान असे एकजीव होतात. आता बघा, आपलं वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि कारलंसुद्धा छान वाफवून झाले. बघा, रंग अजिबात बदलला नाही आहे, पण कारलं अगदी परफेक्ट शिजलं आहे. सुरी घालून चेक केलेलं आहे, तर कारलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. पूर्णपणे कारलं आपलं शिजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. बरं, चाळणीवरती वाफवून घेताना आपल्याला कारलं अर्धवट नाही शिजवायचे, पूर्ण शिजवूनच घ्यायचे कारले, ही गोष्ट लक्षात घ्या. आता ही कारली आपण एका स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेऊया, कारण की याला जास्त प्रमाणामध्ये हळद आणि मीठ आहे. आपल्याला एवढी हळद मीठ नको आहे, पण ही जास्त प्रमाणात लावल्यामुळे कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी निघून जातो. कारलं अजिबात कडू होत नाही. तर बघा, इथे मी 2 पाण्याने ही कारली धुवून घेणार आहे, कारण की यामध्ये हळद आणि मीठ भरपूर प्रमाणामध्ये आहे म्हणून. आता आपण हे टाकून देऊया पाणी, आणि दुसरं स्वच्छ पाणी घेतलं आहे बघा, त्यामध्ये पुन्हा ही कारली मी घालून घेतली आणि पुन्हा या पाण्याने सुद्धा ही कारली धुवून घेणार. आणि ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या आत्ता आपण काढून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने नंतर बिया काढल्यामुळे काय होतं,
कारली अजिबात तुटत नाहीत, जशी आहेत तशीच राहतात. आपण सुरुवातीलाच जर ह्याच्या बिया काढायला गेलो असतो ना, तर कारली ऑलरेडी लहान आहेत आणि ती पटकनी तुटलीसुद्धा असती बिया काढताना, कारण की बिया निबार झालेल्या आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे ती वाफवून घेतल्यानंतरनं काढायला सोप्या जातात. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण कारल्यांच्या बिया काढून घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलवरती मी भरपूर कारल्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, अगदी भरपूर रेसिपीज आहेत, त्यामुळे नक्की एकदा चेकआउट करा. तुम्हाला प्रत्येक पद्धत आवडेल कारल्याची, कारण की मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने कारल्यांच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर इथे बघा, मी संपूर्ण कारल्यांमधल्या बिया अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत आता. आणि ही कारली आपण छान निथळूनसुद्धा घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण हे जे सारण तयार केलं आहे ते घालायचे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, मिक्स केलं आणि त्यानंतरनं बघा यामध्ये आपल्याला हे सारण अशा पद्धतीने भरून घ्यायचे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये 1 चमचाभर तेलसुद्धा टाकू शकता सारणामध्ये, म्हणजे मग सारण थोडं ओलसर होईल. पण मला तशी गरज वाटत नाही, कारण की हे व्यवस्थित बसतं तरीसुद्धा सारण यात. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यामध्ये छान दाबून असं गच्च सारण भरून घ्यायचं. छान दाबून सारण भरा, म्हणजे मग ज्यावेळेस आपण कारली परतणार त्यावेळेस हे सारण सुटणार नाही. आणि कारली परततानासुद्धा आपण यामध्ये काहीतरी स्पेशल टाकणार आहोत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, असं एक एक करून मी ह्या सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. ही छोटी छोटी कारली खायला खरंच खूप जास्त छान लागतात. आणि ही रेसिपी मी फक्त 2 माणसांसाठी केली आहे, तरी बघा किती कारली घेतलेली आहेत, कारण की कारली सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात, कारण की मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने कारलं करण्याचा प्रयत्न करत असते. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तुमच्या घरातसुद्धा न खाणारेसुद्धा आवडीने खातील, एवढं छान हे कारलं होतं. तर बघा, इथे मी छान दाबून असा मसाला भरून घेतला कारल्यांमध्ये. संपूर्ण कारल्यांमध्ये मसाला भरून झाला आहे, अगदी थोडासा मसाला राहिला आहे, तो पुढे आपण वापरूया. आता पाहू शकता, इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आणि थोडेसे तीळसुद्धा घालून घ्यायचे. त्याचबरोबर इथे हिंग घालायचे. हिंगामुळे कारल्याला खूप छान असा सुगंध येतो आणि कारलं खायलासुद्धा छान लागतं. फोडणीमध्ये आवर्जून कोथिंबीर घाला आणि लगेचच एक एक करून ही कारली यामध्ये सोडून द्या. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर नक्कीच तुम्ही तव्यामध्येच ही कारली करा, किंवा दुसरा मोठा जो आपला तवा असतो भाकरीचा रेग्युलर, त्यामध्ये ही कारली केली तरीसुद्धा चालेल, कारण की व्यवस्थित भाजता येतात. आज मी कढईमध्येच करते. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळी कारली ठेवून घेतली आणि जो उरलेला मसाला होता तो सुद्धा वरतून असा घालून घेतला. आता आपली कारली ऑलरेडी शिजलेली आहेत, म्हणून त्यांना खूप जास्त हलवायचं नाही लगेच. आता सुरुवातीला आपण झाकण ठेवूया फक्त 1 मिनिटासाठी. गॅस बारीक आहे, बारीक गॅसवरती 1 मिनिट झाकण ठेवून ह्या मसाल्यांना मुरण्यासाठी म्हणून झाकण ठेवायचं आहे आपल्याला, नाहीतर कारलं अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आपलं. तर बघा, 1 मिनिट मी झाकण ठेवून छान असं हे एक वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण ही कारली अगदी हलक्या हाताने पलटी करून घेऊया, म्हणजे जशी खालच्या साईडने ही भाजली गेली आहे तशी दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजली जावीत म्हणून. तर पाहू शकता तुम्ही, अगदी हलक्या हाताने आपल्याला ही अधूनमधून अशी पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे व्यवस्थित कारलं सगळीकडूनच भाजलं जाईल. कमीत कमी 3 मिनटं तरी आपल्याला ही कारली मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने तेलावरती परतवून घ्यायची आहेत. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बरं, ही कारली तुम्हाला जर प्रवासात न्यायची असतील तर तुम्ही आवर्जून तव्यातच करा आणि 4 ते 5 मिनटं छान अशी ह्याला फ्राय करून घ्या तेलामध्ये. भरपूर तेलामध्ये छान फ्राय केली ना तर ही कारली आरामात 3 ते 4 दिवस टिकतात, अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा. तर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बघा मी ही छान सगळीकडून भाजून घेतलेली आहेत. फोडणीमध्ये आपण तीळ घातले होते, त्यामुळे बघा किती छान दिसतात ते कारली आणि खायलासुद्धा खूप छान लागतात, कारण तेलामध्ये तीळ छान असे तडतडलेले असतात. तर पाहू शकता तुम्ही, अजिबात मसाला बाहेर आलेला नाही आहे बघा. एकाही कारल्याचा मसाला अजिबात बाहेर येणार नाही जर अशा पद्धतीने तुम्ही कारलं कराल तर.
माझी आजची ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. बरं, मोठी कारली असतील तर 2 भाग करून सुद्धा या पद्धतीने तुम्ही कारलं करू शकता. जरुरी नाही आहे की लहानच कारली हवी. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा. उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत.